मला ना एक वेळ ताटात भाजी नसली तरी चालेल, पण चटणी, लोणचं, कोशिंबीर असं काहीतरी थोडंसं लागतंच. ह्यापैकी एक लाडका पदार्थ म्हणजे आजची रेसिपी पंचामृत. आमच्या घरी ना चटणी लोणच्यांचे डबे कायम भरलेले असतात. याचं कारण माझी आजी. पानात डाव्या बाजूचे पदार्थ घरात कायम असावेत असा तिचा आग्रह होता. पाहुणे राहुणे काही सांगून येत नाहीत आणि आलेल्या पाहुण्याला विनमुख पाठवायचं नाही, म्हणून मग ऋतूनुसार ती तोंडी लावण्याचे वेगवेगळे प्रकार करत असे. श्रावण सणासुदीचे दिवस जवळ आले की आमच्या घरी हमखास पंचामृत होतच. चवीला आंबट गोड, किंचित तिखट आणि जेवणाची रुची वाढवणारा असा हा पदार्थ. फोडणीत खोबऱ्याचे काप, काजू, दाणे, तिळकूट, चिंच, गूळ असं सगळं एकत्र करून पंचामृत तयार केलं जातं. जेवणाच्या आधेमध्ये एकाद बोट चाखलं ना तर पचन देखील उत्तम होतं. माझ्यासाठी ना हा पदार्थ माझ्या आजीची एक आठवण आहे. जेव्हा केव्हा मी पंचामृत करते तेव्हा तिचा हसरा चेहरा डोळ्यांसमोर येतो. प्रमाण थोडं अधिक चुकतं कधीतरी, पण तिच्या आशीर्वादाने पंचामृत अप्रतिमच होतं.